गृहिणींनो, आपल्या घरामध्ये थोड्या-थोड्या गोष्टींनी पसारा होतोय का? आणि हाच पसारा आवरण्यासाठी आज मी तुमच्यासाठी काही स्वस्तात मस्त ऑर्गनायझर आणलेले आहेत. ह्या ऑर्गनायझरमुळे आपलं घर नीटनेटकं आणि टापटीप दिसणार आहे. काही टिप्स खास तुमच्यासाठी. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच आले असाल तर नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. तुम्ही माझ्या किचनला नेहमीच पाहत असाल आणि किचनच्या खिडकीच्या बाजूला असे हे या ऑर्गनायझरवरती जे स्टँड मी लावलं होतं, तर त्यावर सगळे क्लीनर वगैरे मी लावले होते. जसं की हँडवॉश झालं, त्याच्यानंतर लिक्विड डिश वॉशचं जे लिक्विड आहे ते लावलं होतं. पाण्याच्या बाटल्या आहेत, त्याच्यानंतर आपलं फ्लोअर क्लिनिंगचं क्लीनर आहे. तर हे सगळं मी इथेच ठेवलं होतं. तर आता हे सगळं मला काढायचं आहे, कारण की आता मी बऱ्यापैकी माझ्या घरामध्ये थोडेसे चेंजेस केलेले आहेत. तर बाथरूममध्ये थोडंसं एक छोटंसं कॅबिनेट केलेलं आहे. त्याच्यामध्ये सगळे सगळे जे साबण वगैरे, ब्रश, त्याच्यानंतर शॅम्पू, टूथपेस्ट जे आहेत, तर ते सगळे मी तिथे ठेवलेले आहेत. आणि हे एक एक स्टीलचं जे ऑर्गनायझर होतं, तर ते इथे मी एक घेतलेलं आहे. तर त्याचा वापर आता मी कसा करते, तर ते मी तुम्हाला दाखवते तर इथे ना हे Mishoवरून हे जे स्टिकर्स मागवलेले आहेत. म्हणजे हे जे ऑर्गनायझर आहे ते तुम्हाला भिंतीवरती लावायचं आहे. त्यासाठी तुम्हाला कुठेही भिंतीला खिळे वगैरे मारण्याची आवश्यकता पडणार नाही किंवा भिंतीला होल वगैरे करण्याची आवश्यकता लागणार नाहीये. तर अशा प्रकारचे हे अधेसिव्ह जे स्टिकर्स असतात, हुक्स म्हणू शकतो आपण याला. तर Mishoवरून हे मी मागवले होते. तर काहीतरी ₹65 चे 10 असे हे मी अधेसिव्ह हुक्स मागवले होते Mishoवरून. तर त्याचा वापर मी आता करणार आहे. तर हे जे ऑर्गनायझर आहे स्टीलचं, तर त्याला मी अगोदर अशा पद्धतीने हे स्टिकर लावून घेतलेले आहेत आणि त्याच्या पाठीमागचं जे स्टिकर आहे ना आपल्याला ते काढून घ्यायचंय आणि ज्या ठिकाणी आपल्याला हे बसवायचंय तर त्या ठिकाणची भिंत आपल्याला व्यवस्थित स्वच्छ पुसून घ्यायची आहे. तर आता मी तुम्हाला दाखवते कसं काय करतेय मी आणि हे जे क्लीनर आहे तर ते आता मी इथे खिडकीच्या बाजूला न लावता किचनचं जे सिंक आहे त्याखाली मी अशा पद्धतीने लावलेलं आहे. तर हा जो कडप्पा होता काळा तर तो व्यवस्थित पुसून घेतला आणि तिथे हे मी स्टीलचं ऑर्गनायझर लावलेले आणि सगळे क्लीनर मी इथे ठेवलेले आहेत. आता काय होईल जे क्लीनर माझे वरती दिसत होते ते आता सिंकच्या बाजूला गेलेले आहेत आणि आता ते बंद राहतील. तर आता ही जागा आता रिकामी झालेली आहे. तर तिकडचे जे ऑर्गनायझर होते तर ते मी काढले आणि त्याचा वापर मी आता वेगळ्या पद्धतीने करणार आहे. तर ते मी काही वाया जाऊ वगैरे देणार नाहीये. तर हेच जे अधेसिव्ह स्टिकर्स होते, हुक्स म्हणू शकतो आपण त्याला. तर ते हुक्स मी आता या ऑर्गनायझरला लावते आणि आता हा ऑर्गनायझर मी किचनच्या दुसऱ्या साइडला लावणार आहे. तर कशा पद्धतीने ते तुम्ही बघा. तर माझ्याकडे ना पाण्याच्या बॉटल्स, त्यानंतर जे तेलाच्या बॉटल्स वगैरे ज्या होत्या 1-1 लिटरच्या, तर त्या अशाच मी या काउंटर टॉपवरती ठेवून द्यायचे. त्याच्यामुळे इथे ना खूप सारा पसारा वगैरे वाटत होता आणि मार्केटमध्ये ना दुसरे जे ऑर्गनायझर आहेत स्पेशली तेलाच्या बॉटल्स वगैरे ठेवण्यासाठी, तर ते ना खाली आपण हा जो काउंटर टॉप आहे त्याच्यावरती आपण ठेवू शकतो. पण त्याच्यामुळे काय होतंय काउंटर टॉपवरती पुन्हा पसाराच होणार आहे. त्याच्यामुळे ना मला तो तिथे पसारा करायचा नव्हता. त्याचा उपयोग मला दुसरी गोष्ट ठेवण्यासाठी करायचा होता. म्हणून मग मी काय केलं, हे जे ऑर्गनायझर आहे त्याला पुन्हा स्टिकर लावलं आणि त्यामध्ये तेलाची बॉटल ठेवून साधारणपणे अंदाज घेतला, की ते कुठे परफेक्ट दिसेल आणि बसेल. तर त्या हेतूने मी इथे अशा पद्धतीने हे जे ऑर्गनायझर आहे ते लावून घेतलेलं आहे. तर इथेही मी ते अधेसिव्ह स्टिकर्सच लावलेले आहेत आणि बघा अशा पद्धतीने हे मी ऑर्गनायझर लावलेलं आहे. तर या ऑर्गनायझरमध्ये ना एका वेळी 3 बॉटल बसू शकतात आणि त्याच्या खाली ना कप अडकवण्यासाठी हुक्स वगैरे आहेत. तर हे जे ऑर्गनायझर आहे हे तुम्ही बाथरूममध्ये देखील यूज करू शकता. शॅम्पू वगैरे ठेवण्यासाठी किंवा मग ब्रश वगैरे जे असतात तर ते लटकवण्यासाठी त्याला खाली हुक दिलेले आहेत. तर आता याचा उपयोग मी अशा पद्धतीने याला किचनमध्ये भिंतीवरती लावून ठेवलेले आहे. तर अशा पद्धतीने ज्या तेलाच्या बॉटल्स वगैरे होत्या तर त्या सगळ्या आता या ऑर्गनायझरमध्ये बसतील, पाण्याच्या बॉटल्स वगैरे आणि हा जो काउंटर टॉप आहे ना तो मस्त असा मोकळा दिसेल. त्याच्यावरती मी जे आपण स्वयंपाक करून ठेवलेले जे भांडी असतात तर ते मी ठेवू शकत होते. तर आता हे जे खाली हुक्स होते त्याला मी असे कप्स वगैरे अडकवून ठेवलेले जे आपल्या रेग्युलरली रोजच्या रोज वापरामध्ये जे लागतात तर ते मग जे होते तर ते मी अशा पद्धतीने लावून ठेवलेले आहेत. तर अशा प्रकारचे ऑर्गनायझर Mishoवर स्वस्त दरात मिळतात तिथून तुम्ही मागवू शकता. हे खरं तर म्हणजे बाथरूममध्ये पण आपण वापरू शकतो. खरं तर बाथरूममध्येच वापरण्यासाठी आहे हे. पण याचा उपयोग मी किचनमध्ये देखील केलेला आहे.
तर हे वापरल्यामुळे काय झालं, हे जे तेलाचे बॉटल्स होते ते इकडे सगळे मी असे लावून ठेवत होते, त्याच्यामुळे हा ओटा जो आहे पूर्णपणे असा पॅक वगैरे दिसायचा. तर मग आता मी काय केलं, हे लावल्यामुळे हे सगळ्या बॉटल्स वगैरे इकडे गेलेले. इथे पण रिकामी जागा आहेत, इथे पण मी आणखी बरेचसे बॉटल तेलाचे जे आहेत ते ठेवणार आहे. तर अशा पद्धतीने काय झालेलं आहे की जागा माझी ही रिकामी राहिलेली, हे मला स्वच्छ करता येणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, दुसरे जे ऑर्गनायझर असतात स्पेशली किचनमध्ये ठेवणारे ठेवतात तर ते ना असे आपण खाली ठेवू शकतो आणि त्याच्यामध्ये त्या बॉटल्स वगैरे लावलेले असतात. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की ते ना इकडची जागा घेतं आणि पुन्हा आपल्याला साफसफाई करायला तो एक ताण पडतो असं मला वाटतं. पण हे मला परफेक्ट वाटलं म्हणून मी हे ऑर्गनायझर इथे लावलेलं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, हे ऑर्गनायझर मी किचनच्या त्या कोपऱ्यामध्ये लावलं होतं, त्याच्यामध्ये क्लीनर्स वगैरे ठेवलेले. आता हे स्वच्छ करून इथे लावलेले आहे. तर याचा उपयोग खरं तर मी म्हणजे टाकून न देता पुन्हा याचा उपयोग केलेलाच आहे. तर अशा पद्धतीचे ऑर्गनायझर जर आपण घरामध्ये जर म्हणजे किचनमध्ये जर आपण ठेवले तर किचनचा काउंटर टॉप जो आहे दुसऱ्या साईडचा किंवा जो एक्स्ट्राचा पार्ट आहे तर तो आणखीन आपल्याला वापरायला एक्स्ट्राची जागा मिळते. दुसरी गोष्ट, भिंतीचा उपयोग म्हणून हे सगळे आपले जे बॉटल्स वगैरे आहेत ते इथे आपण लावू शकतो. तर अशा पद्धतीने आपलं जे किचन आहे ते व्यवस्थित नीट अँड क्लीन आणि ऑर्गनाइज वाटतं असं मला वाटतंय. तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हो, हे जे ऑर्गनायझर मी इथे सेट केलंय त्याबद्दल देखील मला कमेंटमध्ये कळवा, चांगलं वाटतंय की नाही आणि या जागेचा वापर मी अशा पद्धतीने केलेला आहे तर ते देखील मला कमेंटमध्ये कळवा. दुसरं ऑर्गनायझर जी मागवलेलं आहे किचनसाठीच मागवलेले आणि ते तुमच्यासाठी देखील तितकंच उपयोगी पडणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा, स्किप अजिबातच करू नका, त्यामुळे तुम्हाला व्हिडिओमध्ये काय चाललंय ते नक्कीच कळेल. तर ना बऱ्याचदा असं होतं, आपण भांडी वगैरे स्वच्छ करतो आणि भांडी वगैरे स्वच्छ करून ती जी भांडी असतात ना एका बास्केटमध्ये वगैरे आपण भरून ठेवतो. ती मधली भांडी पूर्णपणे सुकल्यानंतरच आपण किचन ट्रॉल्यांमध्ये लावून ठेवतो. त्याच्यामुळे काय होतं, ती बास्केट ना भांड्याने भरलेली एका साईडला कोपऱ्यामध्ये सतत माझ्या किचनमध्ये दिसायची आणि ते सुकेपर्यंत म्हणजे रात्रीची भांडी घासलेली सकाळी लावायची, सकाळची घासलेली भांडी दुपारी लावायची, असं सगळं होत होतं. तर त्यासाठी मी ना हे एक रॅक मागवलेले भांड्याचं. आता हे जे रॅक आहे तर तुमचं छोटं किचन वगैरे जर असेल तर तर तिथे तुम्ही हे रॅक भांडे ठेवण्यासाठी देखील वापरू शकता. पण आता हे रॅक मी आता वेगळ्या हेतूसाठी वापरतेय. तर पुन्हा मी जे अधेसिव्ह स्टिकर्स होते तर ते मागवलेले. तर मिशोवरून साधारणपणे पुन्हा ₹65 ला 10 असे स्टिकर्स मागवलेले होते. तर हे स्टिकर्स थोडे वेगळे आहेत पहिल्या स्टिकर्सपेक्षा. तर ह्याला ना अशा स्क्रू टाईपमध्ये असतो आणि ते त्याच्यामध्ये अडकवून त्याला पूर्ण नट किंवा स्क्रू असा फिरवून लावायचा असतो. पुन्हा इथे आपल्याला भिंतीला होल वगैरे करण्याची गरज नाहीये. म्हणजे ड्रिलिंग करा आणि मग पुन्हा ते खिळे वगैरे मारून सेट करा, असं करण्याची आवश्यकता नाहीये. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे जे स्टिकर लावल्यामुळे ना वजनदार भांडी देखील याच्यावरती बसतात, अजिबात भांडी खाली वगैरे पडत नाहीत. आता आपल्या रोजच्या जेवणाची जी भांडी असतात, नाश्त्याची भांडी असतात, ती घासून आपण इथे एका बास्केटमध्ये ठेवत असतो. तर ती भांडी डायरेक्टपणे या रॅकला जर लावली ना तर 5 ते 10 मिनिटांमध्ये ही भांडी पूर्णपणे निथळली जातात. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, या भांड्यांचं जे निथळलेलं पाणी आहे ना ते पुन्हा सिंकमध्येच पडतं. आता पुढचं मी जे सांगणार आहे, तर आपलं घर अस्वच्छ का वाटतं? तर सगळ्यात महत्त्वाचं, ह्या ज्या पायपुसण्या वगैरे असतात ना, तर त्या वेळोवेळी आपण बदलल्या पाहिजेत. तर ही पायपुसणी बदललेली आहे. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपल्या घरामध्ये जेव्हा आपण एंटर करतो तर आपल्या घराचा जो फ्लोरिंग असतो एरिया तो स्वच्छ असा दिसला पाहिजे. बऱ्याचदा तो आपण स्वच्छ करतो तरी देखील आपल्याला काळपट लाईन वगैरे अशा दिसतात. तर त्या का दिसतात? तर आता हे बघा, भिंतीच्या कडेला हे जे मी पुसत आहे तर तिथे तुम्हाला दिसेल, जरा जवळून दाखवते मी तुम्हाला. तर हे बघा, लादीचा थोडासा म्हणजे जवळपास 4 इंचाच्या आसपासचा लादीचा तुकडा भिंतीला असा व्हर्टिकली असा लावलेला असतो आणि त्याच्यावरती ना साधारणपणे अर्धा 1 सेंटीमीटर इतकी लाईन अशी सोडलेली असते आणि त्याच्यावरती सगळी धूळ, डस्ट वगैरे जे पण काय आहे ते तिथे साठत राहतं. बरं, आपण रोजच्या रोज घर साफ करत असतो, पण ह्या ज्या लाईन आहेत ना, तो भिंतीचा पट्टा जो आहे ना तर तो असा काळपट दिसतो. तर मी काय केलेलं आहे, पाण्यामध्ये थोडासा लिक्विड जो सोप असतो आपल्या भांड्याचा, तर तो पाण्यामध्ये मी मिक्स
आणि एका स्वच्छ कापडाने तो त्या सोपमध्ये भिजवून म्हणजे थोडंसं अर्धा चमचाभर ते लिक्विड टाकलेले पाण्यामध्ये आणि त्याच्यामध्ये स्वच्छ कपड्याने ते व्यवस्थित मिक्स करून त्या कपड्याने मी ह्या ज्या लाईन आहेत, बॉर्डर लाईन म्हणू शकतो त्याला, तर त्या व्यवस्थित पुसून घेते. तर याने काय होतं ना, आपल्या म्हणजे घराची जी ही बॉर्डर लाईन आहे ती देखील स्वच्छ, पांढरी, शुभ्र अशी दिसते. तर ही आयडिया किंवा मग ही जी पद्धत आहे ही तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशा पद्धतीने तुम्ही देखील स्वच्छ करता का? तर मला नक्कीच कमेंटमध्ये कळवू शकता. तर आता हे सगळं मी क्लीन करून घेते आणि पूर्ण दोन्ही बेडरूम, हॉल, किचनचं जे पण काय मला हे फ्लोरिंगची जी बॉर्डर दिसते, तर ते मी अशा पद्धतीने स्वच्छ करून घेते. तर या सगळ्या छोट्या-छोट्या सवयी आहेत आणि या छोट्या-छोट्या सवयीने आपलं घर हे स्वच्छ दिसत असतं. पण कधी-कधी काय होतं ना, मी नंतर करेल किंवा मग थोडंसं की इतकंच तर आहे, त्याला कितीसा वेळ लागतोय, असं म्हणून आपण त्याकडे थोडंसं दुर्लक्ष करतो आणि त्याच दुर्लक्षामुळे ह्या ज्या बॉर्डर लाईन आहेत, त्या साधारणपणे काळपट दिसायला लागतात. यावरती जर वेळेत जर तुम्ही ते स्वच्छ केलं नाही ना, तर त्या बॉर्डर लाईनला ना एक प्रकारचा काळपट पट्टा चढून जातो तो. जो साध्या पाण्याने किंवा लिक्विड सोपने देखील निघत नाही नंतर. तर अशा पद्धतीने महिन्यातून एकदा ते दोनदा जर आपण स्वच्छ केलं ना, तर घर आपलं स्वच्छ, लख्ख असं दिसेल आणि टापटीप दिसेल. तर आता हे सगळं मी स्वच्छ करून घेते आणि पुढचं आता मी तुम्हाला दाखवते, की कोणत्या गोष्टीमुळे आपलं घर पुन्हा अस्वच्छ वाटायला लागतं. स्विच बोर्ड. आपल्या घरामध्ये खूप सारे फॅमिली मेंबर्स असतात आणि हे फॅमिली मेंबर्स प्रत्येक वेळी बटनला हात लावत असतात. प्रत्येकाचे हात स्वच्छच असतात असं नाही. दिसायला आपल्याला आपली बोटं स्वच्छच दिसत असतील, पण आपण नेहमी ती बोटं त्या स्विच बोर्डला, बटनला वगैरे आपण लावत असतो, टच करत असतो. त्यामुळे काय होतं थोडे-थोडे असे हाताचे असे जे व्रण असतात तर ते डाग त्या बटनला लागतात आणि त्याच्यामुळे आपलं बोट ना साधारणपणे काळपट किंवा असं चिकटसर असा दिसायला लागतो. तर पुन्हा इथे काय करायचं आपल्याला लिक्विड सोपने तुम्ही हा बोर्ड स्वच्छ करू शकता किंवा मग जो बाळाचा वायपर असतो ना ह्याचा जॉन्सनचा बेबी वायपर जो असतो जॉन्सन बेबीचा, तर त्या वायपरने तुम्ही वेट वायपरने तुम्ही हे बोर्ड स्वच्छ करू शकता. खूप स्वच्छ निघतात आणि पटकन निघतात. आणि सगळ्यात महत्त्वाची इथे मी एक टिप सांगते. किचनमधले जे स्विच बोर्ड असतात ते तेलकट, चिकट झालेले असतात, काळपट झालेले असतात. तर अशा वेळेस काय करायचं, एका कापसावरती किंवा एका कॉटनच्या कपड्यावरती थोडासा तेलाचे 2 थेंब घ्यायचे आणि त्या तेलकट कपड्याने तो बोर्ड पुसून घ्यायचा. पटकन स्वच्छ होतो, जास्त वेळ लागत नाही आणि तुमचा बोर्ड पुन्हा पांढरा शुभ्र स्वच्छ असा दिसायला लागतो. तर ही टिप तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आले असाल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा. तोपर्यंत बाय.